श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा बाळा, स्वतःला विचार केलास का? तू इतका का थकलायस? तू इतका एकटा का वाटतोस? मी इतक्या वेळा खूण दिली, पण तू डोळे झाकून घेतलेस. स्वप्न बघायला विसरू नको, फक्त ती धनाने मोजू नको. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. पाहूयात आजचा स्वामी संदेश. तुझं खोटं हसू मी पाहिलंय बाळा. मोबाईलवर हसणारा तू एकटं झोपताना ढसाढसा रडतोस हे मलाच माहिती आहे. तुला वाटतं कोणी समजत नाही, पण मी समजतोय. मी तुझा आधार आहे, पण तू मला दूर ठेवलंस. पण अजून वेळ गेलेली नाही बाळा. खूप दिवस झाले तुला हसताना पाहिलं नाही. तुझं ते नकली हसू मी ओळखतो. तू लोकांसमोर मजबूत राहतोस, पण एकटं पडलं की रडतोस. मला सांग ना, काय एवढं एकटं पडलास? मी तुझ्याजवळच होतो ना बाळा. प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी एक नवी संधी घेऊन येते. फक्त आज एक वेळेस मनापासून माझं नाव घे आणि पहा मी तुझ्या आयुष्यात कसा उतरतो. संकट नाही येणार असं मी नाही म्हणणार, पण संकटामधून पार घालणारं माझं बोट मात्र नेहमी तुझ्या दिशेनं असेल. तू जे करतो आहेस त्याचा परिणाम पुढे येणार आहे. पण आज मी तुला एकदा सांगतो, रस्ता वळव बाळा. मी वाट बघतोय, कारण माझं प्रेम तुझ्यावर अजूनही तेवढंच आहे. डोळे मीट, मी तुझ्यासमोर उभा आहे. फक्त म्हण, स्वामी मला दिशा दे, आणि पहा तुझं अंतःकरण कसं हलकं होतंय. बाळा, तुला मी ते सगळं देऊ शकतो, शांती, समाधान, यश, पैसा. पण तू धावत चालल्यास अशा गोष्टींसाठी ज्या तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतील. मी बघतोय तू चुकीच्या संगतीत गेलायस. तुझा आत्मा थकला आहे, पण तू ऐकत नाही आहेस. माझं नाव घेतलंस तरी मी धावून येतो, पण आज मी थांबलोय तुला समजावण्यासाठी. बाळा, आज एक निर्णय घे. तू बदलशील का? कारण मी पाहिलंय पुढचं पान. ते काळजीचं आहे, संकटाचं आहे, पण माझ्या आशीर्वादाने ते सोनं होऊ शकतं. फक्त तू थोडा वेळ शांत हो आणि माझं ऐक. संकट येतील बाळा, पण मी सोबत असेल. तू जर परत फिरलास तर प्रत्येक अपयश तुझं बल बनू शकतं. मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुझा विश्वासच गहाण पडलाय. परत मिळव बाळा, कोणताही क्षण उशीर होण्याआधी. हे शेवटचं सांगतोय. आता न ऐकलंस तर पुढच्या जन्मातही मला शोधत फिरशील. पण मी आज आहे, इथे आहे बाळा. फक्त डोळे मीट आणि म्हण, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. आणि बघ सगळं कसं बदलतंय. हा संदेश ऐक, मनात साठव, आणि उद्याचा दिवस माझं नाव घेऊन सुरू कर. मी सगळं पाहतोय आणि माझ्या भक्ताचं भविष्य उजळवतोय तुझ्यासाठी, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मी पाहिलंय बाळा, जेव्हा सगळे तुझ्यावर ओरडले, जेव्हा नातेवाईकांनी पाठ फिरवली आणि तू एकटाच दिव्याची वाट करत बसलास, त्या दिवशी माझी मान खाली गेली बाळा. का? कारण तुझं दुःख मला थेट भिडलं. मी रडलो, तू रडत होतास आणि मी काहीच करू शकत नव्हतो. मी काही चमत्कार दाखवत नाही बाळा, मी फक्त प्रेम देतो, निरपेक्ष प्रेम. आणि त्या प्रेमात एवढी ताकद आहे की सगळं दुःख विरून जातं. फक्त एकदा माझं नाव घे संपूर्ण श्रद्धेने. मी तुझ्या अश्रूंना वारा लागू देणार नाही. माझं बाळ, किती वेळा वाटलं याच्या खांद्यावर हात ठेवावा, त्याला सांगावं की तू एकटा नाहीस. पण तू इतका दूर गेलास की माझ्या स्पर्शालाही जागा उरली नाही. मी हात पुढे केला, तू फक्त मागे वळलास. पण अजूनही माझा हात तसाच पुढे आहे बाळा. बाळा, आजच्या अश्रूंवर उद्याचं सुख उभं राहतं. मी पाहतोय पुढे तुझ्या वाटेवर प्रकाश आहे, पण तो दिसायचा असेल तर तू पाऊल टाकावं लागेल. माझं नाव घे आणि पहा, एक वेगळी वाट तयार होईल. ही वाट तुला तुझ्या स्वतःच्या रूपाशी भेट घडवेल. बाळा, तू वाईट नाहीस, तू फक्त थकलायस, खूप थकलायस. पण आता फक्त 2 मिनिटं डोळे मीट आणि म्हण,
स्वामी समर्थ, मला पुन्हा उभं राहायचं आहे. बस एवढंच. बाकी मी सांभाळीन. माझा जीव तुझ्यावर आहे बाळा. हा संदेश तू ऐकला आहेस म्हणजे आता काहीतरी बदलेल. हे अश्रू व्यर्थ नाहीत. हेच तुला नव्याने घडवतील. कारण स्वामी समर्थ फक्त संकटातून वाचवत नाहीत, ते तुला संकटांवर चालायला शिकवतात. स्वामी सांगतात की मनुष्याला आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाचा घटक म्हणजेच शांत रात्रीची शांत झोप. आपण दिवसभर जे वागतो त्यावर आपली रात्रीची झोप ही नक्कीच अवलंबून असते. स्वामी सांगतात की आपण जीवनभरामध्ये आपल्या प्रत्येक दिवसांमध्ये वर्तन कसे ठेवत असतो आणि आपल्या हातून किती कर्म घडतात यावर आपल्या जीवनाचा मुख्य सार अवलंबून असतो. तेव्हा स्वामी सांगतात की बाळा, आजचा दिवस तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि माझे भरभरून आशीर्वाद घेऊन आला आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल आणि स्वामींकडे तुला जर तुझ्या मनातील गोष्ट सांगायची असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी सांगतात की बाळा, येणारे प्रत्येक दिवस, येणारे प्रत्येक क्षण तुझ्या जीवनामध्ये एक शिंपल्यात दडलेल्या सुंदर त्यासारखे घडतील. कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य हे प्रत्येकापेक्षा वेगळं असावं. आपण विचार केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत जावी. परंतु मुख्य विचार हा असतो की जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराट राहावी. परंतु जीवनामध्ये जर सुखी राहायचं असेल, आपल्याला देवाचं व्हायचं असेल आणि देवाला आपलंसं करून घ्यायचं असेल तर तुमच्या मनामध्ये असणारे शुद्ध भाव, इतरांबद्दल तुमच्या मनामध्ये असणारी आत्मीयता आणि देवाबद्दल असणारा तुमच्या मनामध्ये प्रेमभाव, उत्साह, याच गोष्टी जीवनामध्ये तुम्हाला सर्वस्व मिळवून देतात. कारण मनाची शांती हिरावून घेणारे पाप जर आपल्याकडून घडत असेल तर कितीही तुम्ही पैसा कमवला, कितीही दानधर्म केले आणि कितीही धनवान झालात तर कधीही तुम्हाला रात्रीची झोप ही शांत येणार नाही. आनंदाने जीवन जगत राहणे आणि प्रत्येकासाठी आपण काहीतरी करत राहणे हे सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला ओळखायला येईल त्या दिवशी नक्कीच तुमच्या जीवनात असा मोठा चमत्कार घडेल जो तुमच्या प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार असेल. आता तुम्हाला गरज आहे ते तुमच्याजवळचं कोण आणि तुम्हाला साथ देणारं कोण या गोष्टी ओळखण्याची. कारण प्रत्येक व्यक्ती हा तुमच्याशी एक चांगला संबंध ठेवत आहे. म्हणजे तो आपल्या त्या चांगल्याच घटनेसाठी आपल्यासोबत आहे असं होत नाही. कारण इथं दिसणं आणि असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रत्येक व्यक्ती तुमच्या सुखासाठी, तुमच्या भविष्याच्या उज्ज्वल दिवसासाठी प्रार्थना करत आहे असं कधीच होत नाही. कारण इथे सापासारखे लोक तुमच्या सोबत आहेत. तुमच्या सोबत जरी फिरत असतील, तुम्हाला शांततेचं वातावरण तयार करत असतील, असं जरी दाखवत असतील तरीही तुमच्या भोवताली आग लावण्याचं काम तेच करत असतात. त्यामुळे तुमच्या जीवनात जर तुम्हाला उच्च स्थान गाठायचं असेल तर नक्कीच अशा लोकांपासून दूर राहा जे तुमच्या सोबत असल्याचा आव करून तुमच्या जीवनात संकटाचं विष कालवत असतात आणि तुम्हाला पाण्यात पडलेलं पाहून ते मधल्यामध्ये आनंदी होत असतात. दाखवण्याचे दात वेगळे असतील, परंतु तुम्ही जर त्यांच्यावर बोलले असाल तर नक्कीच तुमची चूक आहे. कारण ते त्यांचं काम पूर्णपणे करत असतात. आता तुम्हाला गरज आहे ते तुमचं पात्र पूर्णपणे निभावण्याची. तुम्हाला जर सर्व काही आत्मसात करायचं असेल तर पुढचा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुमच्याबद्दल गैरसमज समजवत आहे, पसरवत आहे, म्हणून जर तुम्ही त्याला टक्कर देत बसत असाल तर तो तुमचा पूर्णपणे मूर्खपणा घडतो. कारण भगवान श्रीकृष्णाने हे सांगितले आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा. प्रत्येकाच्या कर्माचं फळ हे त्याला त्याच्या कर्मानुसार नक्कीच मिळेल. वेळ लागेल, परंतु कधीही तुमच्या कर्माचा हिशोब हा चुकीचा होणार नाही. जसे कर्म तसे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि पुढच्याही व्यक्तीचं जसं कर्म आहे तसेही फळ तुम्हाला मिळत आहे. तुम्हाला त्याला शिक्षा देण्याचा किंवा त्याने केलेल्या चुकीचा त्याच्याकडून मोबदला घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा त्याच्या कर्माने आणि त्याच्या लेखाजोखाने कर्म करत असतो. तुमचं कर्तव्य पूर्ण करणे ही तुमची जबाबदारी आहे.
आणि पुढचा व्यक्ती त्याचं कर्म हे पूर्णच करत असतो. भले तो कर्म वाईट करत असेल किंवा एखाद्याला त्रास देत असेल तर ती त्याची वृत्ती आहे आणि त्याने केलेल्या कर्माचे फळ हे त्याला भोगावंच लागतं. आपल्या जीवनातून कधीही कोणाला दुःख होणार नाही. आपल्या शब्दामुळे कोणाच्याही मनावर वाईट ओरखडा ओळखला जाणार नाही. तसेच आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे पुढचा व्यक्ती दुखावला जाणार नाही, याची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची आहे. हे जग आहे जितकं तुम्ही इतरांसाठी चांगलं वागण्याचा प्रयत्न करू तितकं तुम्ही वाईटसुद्धा बनत जाता. कारण इथे चांगल्या गोष्टी स्वीकार करणं हे लोकांना जमत नाही. इथे दिसणाऱ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्याच त्यांच्या डोळ्याला, त्यांच्या मनाला भावत असतात. परंतु कुठलाही व्यक्ती पूर्णपणे आतमध्ये उतरून आपल्या समोर सत्य काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु ज्यावेळी त्या सुंदरतेमध्ये, ज्यावेळी तो दिसण्याच्या त्या मोहामध्ये गुंतून जातो आणि असा एक क्षण येतो की ज्यावेळी त्याला त्याची सत्य परिस्थिती समजत असते आणि सर्व नुकसान, सर्व संकट ज्यावेळी त्याच्यावर पोहोचलं जातं, त्यावेळी मात्र त्या प्रसंगात नक्कीच तुमची आठवण त्यांना झालेली असते. तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द त्यावेळी त्यांना टोचत असतो. परंतु संकटाच्या वेळी तुमचा प्रत्येक शब्द त्यांच्या डोक्यात नक्कीच एक घर करून जातो. परंतु वेळ ही गेलेली असते, त्यामुळे तुमची किंमत ही प्रत्येक माणसाला नक्कीच कळेल. फक्त वेळ येण्याची पहाट. कधीही घाईगडबड न करता आपल्यामधील चांगुलपणा लोकांनी कसा स्वीकार करावा, तसेच आपण कसे श्रेष्ठ आहोत हे लोकांना सांगत कधीही बसू नका. जे सत्य आहे, जे खरे आहे ते कधी ना कधी जगासमोर येणारच आहे. फक्त तुमचं कर्तव्य करत राहणं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यापासून इतरांना चांगले काय देता येईल, तसेच आपल्यापासून इतरांचा कसा फायदा होईल याचा प्रयत्न तुम्हाला करत राहायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय मुला, तू आतून खूप निराश आहेस का? तुझ्या मनात असे काही प्रश्न आहेत जे तू कोणालाही सांगू शकत नाहीस. फक्त तुझे विचार तू कोणासही सांगून त्यांचे उत्तर विचारात घेत नाही. कारण तू ज्याला जवळचं मानलंस तोच तुला विषारी साप बनून तुलाच वेळोवेळी दंश करून दिला. म्हणून यामुळे आज तू प्रत्येकावर असणारा विश्वास गमावला आहेस. तुला तुझ्या एखाद्या नातेवाईकाला तुझे विचार, शब्द सांगण्यास आवडत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती तुझे विचार, बोलणे, शब्द सार्वजनिक करून सर्वांना सांगतात. तुझ्या आयुष्यात तुझ्या स्वतःच्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु कोणालाही ते परिचित करून दिले नाहीस. ज्या कारणास्तव तू निराश आहेस, तू तुझ्या जीवनातील समस्यांविषयी काळजीत आहेस. कारण तू ज्या कामात हात टाकला आहे ते काम डोक्यावर वाढत आहे. तुझे सुंदर आयुष्य हळूहळू कुरूप होत आहे. बालपणीच्या त्या दिवसात तू स्वप्नात पाहिले होते की मी मोठा होईन आणि मोठा होऊन इंजिनियर होईन, डॉक्टर होईन, एक मोठा व्यावसायिक होईन. परंतु जेव्हा तू आज मोठा झालास तेव्हा तुझ्या हातात काहीही नाही. आज तुझे स्वतःचे मित्र, सहकारी मोठ्या कंपनीमध्ये काम करतात. ते त्याच्या वडिलांचा मोठा व्यवसाय सांभाळताना तू पाहतोस आणि स्वतःबरोबर असे काही नाही. आज मी काही नाही. मी माझे आयुष्य किती वर्ष वाया घालवली असा विचार करून तुझ्या आत्म्याला आतून खूप त्रास होतो. तुझ्या मनामध्ये अशी भावना आहे की हे परमेश्वरा, तू माझ्यासोबत असे का केलेस? मी एवढे कोणते पाप केले आहे? काय केले आहे? माझ्या आयुष्यात आनंद नाही का? माझ्या आयुष्यातही चांगले दिवस येतील का? बरेच प्रश्न तुम्हाला आतमध्ये त्रास देतात. तो राग पिळून काढा आणि तुम्ही आपला राग दर्शवू इच्छित आहात. परंतु जर कुटुंबातील सदस्य तुमच्या समोर असल्यामुळे तुम्ही सर्व दुःख मागे टाकून हसता आणि त्यांच्यासोबत हसत खेळत जीवन पुढे ढकलता, हे आपले सौंदर्य आहे. हे आपले चांगले गुण आहेत. काळजी करू नका. स्वामी महाराज आता तुला त्यांच्या हातात घेणार आहेत. स्वामींच्या लेकरू तुम्हाला खूप आयुष्य देणार आहे. तुम्हाला खरोखर खूप त्रास झाला, पण ज्याप्रमाणे काळोख्या रात्रीनंतर सकाळी अपेक्षांचा किरण येतो, त्याचप्रमाणे आता तुझे आयुष्य देखील नवीन अपेक्षांनी, नवीन अपेक्षांच्या किरणांनी प्रकाशित केले जाईल. आनंद तुमच्या आयुष्यातही येणार आहे. युनिव्हर्सने, या स्वामींनी तुम्हाला ऐकले आहे, तुम्हाला निवडले आहे.
स्वामी महाराज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की कलियुगाच्या या युगात तुम्हीही माया यामध्ये अडकले आहात. आपल्याकडे अजिबात नसलेल्या गोष्टींमुळे आपण दुःखी आहात. जे आपले नाही किंवा आपले ते असू शकत नाही. स्वामी महाराज आपल्याला असे ज्ञान देतील की जीवनाचा प्रत्येक क्षण सुंदर आणि आरामशीर होईल. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीला खूप पैसे कमवायचे असतात. स्वामींमुळे त्याला इतके पैसे मिळतील की त्याला काही खरेदी करण्यापूर्वी विचार करण्याची गरज पडणार नाही. आपण असेही विचार करता, पण वास्तव्य पाहिले असता तुम्ही समाजात अशी अनेक प्रकरणे पाहिली असेल की ज्यात बरेच श्रीमंत लोक आत्महत्या करून आपले जीवन सोडत आहेत. जर त्यांच्याकडे इतके पैसे असतील तर ते त्यांच्या आयुष्याला निरोप का देत आहेत, असे विचार करण्यास भाग पाडतात. स्वामी महाराज तुम्हाला समजावून सांगू इच्छितात की आयुष्यात पैसे आहेत की नाही याने काही फरक पडत नाही. एखादी व्यक्ती आतून किती आनंदी आहे, ती स्वतःला किती खुश ठेवते, त्याच्या आयुष्यात किती शांतता आहे, याचा अर्थ असा आहे त्याच्या आयुष्यात किती जण स्वतःचे आहेत. याचा अर्थ असा आहे की बरेच पैसे असलेले लोक आयुष्यातून हार मानतात. त्यांना हे समजले आहे की पैसे सर्व काही नसते. इतके पैसे मिळाल्यानंतरही मला चांगली पत्नी नाही. ती नेहमीच मला टोमणे मारते. ती माझ्या प्रत्येक निर्णयाला चुकीचं म्हणते. ती माझ्या मतानुसार काही करू देत नाही. माझे जीवन झाले आहे. माझ्याकडे फक्त पैसाच पैसा आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत, परंतु माझे पालक मातापिता मला कधीच समजून घेत नाहीत. मी जे म्हणतो ते माझा मुद्दा समजून घेत नाहीत. त्यांना त्यांची शक्ती माझ्यावर लादायची आहे. मी स्वतःहून किती बाहेर पडण्याचा विचार केला, परंतु तरीही मी मुक्त नाही. म्हणून आज माझ्या नोकरीत माझ्या वर्षाची कमाई 15 ते 20 लाख 1 करोड रुपये आहे. परंतु मला गाढवासारखे काम करावे लागते. मी सकाळी 7 वाजता ऑफिसला जातो, तेव्हा मी रात्री 8 वाजता घरी येतो. गेल्या वेळी मी शांततेचा श्वास कधी घेतला ते मला माहीत नाही. माझ्याकडे खूप पैसे आहेत, पण मी गेल्या वेळी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटायला कधी गेले, त्यांच्यासोबत कधी वेळ घालवला, मला हे माहीत नाही. तर फक्त विचार करा की आपण खूप पैसे कमवाल, असे असूनही आपल्या जीवनात आपण आनंदी होणार नाही. जर विश्रांती नसेल तर ते पैसे आपल्याला तणाव देतील. म्हणून आयुष्यात पैसे कमवा, आपली स्वप्ने पूर्ण करा, परंतु सर्वप्रथम मानसिक शांती मिळवा. जेव्हा आपल्याला आपली मानसिक शांती मिळते तेव्हा एखाद्या गोष्टीची विशेष काळजी घ्या की आपण कोणतीही चिंता, कोणतीही समस्या दुखवू शकणार नाही. स्वामी महाराज तुम्हाला समजावून सांगू इच्छित आहेत, माझी मुले स्वतःला मानसिकदृष्ट्या चिंता करीत नाहीत. आपली सर्वात मोठी चिंता काय आहे की आपले सर्व साथीदार पुढे गेले आहेत, आणि जर आपण आयुष्यात काही करण्यास असक्षम असाल तर मला सांगायचे आहे की प्रत्येक व्यक्ती त्याच्या नशिबानुसार पुढे येते. वेळ आणि नशिबापूर्वी कोणालाही कधीही अधिक देत नाही. आज जे लोक आपल्याला त्यांचे नशीब मिळवीत आहेत ते पाहत आहेत, ते आपल्या नशिबी लिहिलेले आहेत. तुलाही ते मिळेल, परंतु जेव्हा हे लिहिले जाते तेव्हा ते सापडेल, म्हणून नशिबाला दोष देऊन काहीही होणार नाही. कारण आपले भाग्य आपल्या मागील जन्माच्या कर्मांनी बनवले आहे. आपला मागील जन्म कर्म थोडेसे अव्यवस्थित असू शकते, म्हणून या जन्मामध्ये आपल्याला दुःख होत आहे. म्हणूनच या जन्मामध्ये आपण संकट आणि दुःखाचा सामना करीत आहोत. परंतु एखादी व्यक्ती जी आनंदाच्या दिवसांमध्ये अभिमान बाळगत नाही आणि दुःखाच्या काळात दुःखीही राहत नाही, त्याला माहीत आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे. सुख आणि दुःख येतं, येत राहील. तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की या मानवी स्वरूपात मी या पृथ्वीवर जन्माला आलो आहे. मग तुम्हाला त्रास होईल, समस्या येईल. प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःला पटवून द्यावे लागेल. तुमची एक सवय आहे, तुम्हाला पैसे मिळाल्यास तुम्ही आनंदी राहता. आपण कुटुंबातील प्रत्येकासह चांगले जगता. आपल्या आयुष्यात आपण प्रत्येकाशी बोलता, परंतु दुःख नाही, कोणतीही निराशा नाही, आणि आपण बिनधास्त जगता. मात्र दुसऱ्या दिवशी तुम्हाला काही वाईट बातमी ऐकायला मिळाली, तर दुसऱ्या दिवशी व्यवसायात तोटा झाला, दुसऱ्या दिवशी कोणतीही प्रगती झाली नाही, जर नोकरीवर परिणाम झाला असेल तर तुम्ही काय होता? दुःखी व्हाल.
तर तुम्हाला आता या गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागेल. कारण जर ते एक दिवसासाठी चांगले असतील तर दुसरा दिवस वाईट असू शकतो. जर दुसरा दिवस चांगला नसेल तर दुसरा त्याच्यापेक्षा तिसरा दिवस वाईट असू शकतो. त्यानंतर येणारे 2 दिवस पुन्हा चांगले होतील. याचा विचार करून आपले जीवन सामान्य करण्याचा प्रयत्न करा. आजच्या काळातील लोक त्यांच्या स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, तर समोरचा कसा पुढे गेला, माझ्यापेक्षा त्याला अधिक आनंद कसा मिळत आहे. जर आपण या गोष्टींबद्दल विचार करणे थांबविले तर आपले जीवन आपल्यासाठी सुंदर दिसेल. कारण आपण आपल्या विवेकबुद्धीला कधीही भेटत नाही. आपण कधीही आपल्या विवेकाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का? तर कधीतरी संधी मिळाली तर मग एकट्या आपल्या घराच्या छतावर जाऊन बसा आणि मोबाईल न घेता जा. आपले डोळे बंद करा, विवेकावर प्रश्न विचारा. आपण आनंदी आहात का? तर पुढून उत्तर येईल, मुळीच नाही. कारण आपण आपल्या विवेकाशी संबंधित नाही. कलियुगातील माया आपल्याला गुंतागुंत करीत आहे. वास्तविकतेतील सर्वात मोठा आनंद म्हणजे देवाची भक्ती. कारण जेव्हा आपण देवाची भक्ती करता तेव्हा आपल्याला सकारात्मकता येते. स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती चांगल्या काट्यासारखी असते. भीतीमुळे थोडे दुखावते, पण त्याचा फायदा आयुष्यभर टिकतो. जर तुम्ही कोणाला एकदा माफ केले तर तुम्ही समजूतदार आहात. जर तुम्ही त्याच व्यक्तीला दुसऱ्या वेळी माफ केले तर तुम्ही खूप धार्मिक हृदयाचे आहात. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान काळ. एकदा तो गेला की संपूर्ण जगाची संपत्ती पाहूनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. आपले विचार आपल्याला घडवतात, म्हणून शब्दांवर नव्हे तर आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. विचार नेहमी जिवंत असतात. जसे पृथ्वीवर हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुख आणि दुःख येत जात राहतात. दिलासा मिळतो. हजारो लोकांच्या गर्दीतही तुम्ही वाईट शोधू शकता. जसे गायींच्या कळपात वासरू आपली आई शोधते, पण जो हृदयापासून बासरी वाजवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगले दिसते. जो माणूस खूप हसतो आणि बोलतो तो अचानक शांत झाला तर समजावे की तो आतून तुटला आहे. कधीही स्वतःचा गर्व करू नका. दगडही जड झाल्यावर पाण्यात बुडतो. जर देव तुम्हाला खूप वेळ थांबायला लावत असेल तर शक्यता आहे की तो तुम्हाला तुमच्या मागण्यापेक्षा जास्त देणार आहे. अरे हा गुरुजर खूप दूर जाईल, थोडा धीर धरा. जरा सुखाला थांबा नसेल तर दुःखाची काय कथा. जेव्हा आई नाराज होते तेव्हा काहीही करू नका, फक्त शांत बसा आणि स्वामी महाराज यांचे नाम घ्या. पैसा बुद्धी फिरवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, पण पैशाने बुद्धी विकत घेता येत नाही. सत्ता एका बटनाच्या सहाय्याने तुमची दिसते. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगत होतो तेव्हा कोणाची तक्रार नव्हती. जर आज स्वतःचा विचार केला तर जग आपले शत्रू झाले. जीवनातील अनुभव दाखवतो की लहान माणूस मोठ्या प्रसंगी खाली येऊ शकतो आणि मोठा माणूस लहान गोष्टीवर आपली जागा दाखवू शकतो. तुमच्या हातून कोणीही निसटू शकते, पण तुमच्या नशिबात असलेले नाही. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर शहरांवर नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिका. तुमच्या घराचे दरवाजे लहान ठेवा. जो कोणी वाकून जाईल तो तुमचा आहे हे समजा. जर देव येतो तर अडचणीतही मार्ग निघतो. जो ज्ञानी आहे त्याला समजावता येते, जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. फक्त वेळ त्याला शिकवतो. आजकाल अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू? आपलेच लोक मजा मारतात. जेव्हा आपल्या लोकांची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यनिष्ठ असाल तितके एकटे राहाल. जेव्हा जीवन तुम्हाला रडवते तेव्हा समजा की जीवन तुम्हाला रडवत नाही, ते तुम्हाला शिकवत आहे. शब्दांचा अर्थ तर सगळेच समजतात, पण शब्दांतील गर्भित अर्थ फार कमी लोकांना समजतो. जास्त महत्त्व देण्यापेक्षा त्या व्यक्तीचे महत्त्व आपल्या जीवनात कमी करणे चांगले आहे. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकत नाही. तुम्ही आनंदी राहायला हवे, बाकी सर्व काही चालू राहील. कोणीतरी जवळचा माणूस दूर होईल, कोणीतरी अनोळखी भेटेल. कोणतेही नाते एका व्यक्तीच्या योगदानाने चालत नाही, तर दोघांच्या सहभागाने चालते. जो माणूस तुमच्या दुःखात आपले सुख विसरतो
त्याच्यापेक्षा जवळचा माणूस तुम्हाला कोणी मिळू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात कधीही हळू चालणे थांबवले नाही, तर माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वात वेगवान चालत आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे जेवढे ओळखू शकत नाही, तेवढे त्याला रागाच्या अवस्थेत एकदा पाहून ओळखू शकता. जेव्हा लोक वेगळे व्हायचा निर्णय घेतात, तेव्हा ते सर्वात आधी बोलणे कमी करतात. प्रत्येक माणूस चूक करतो, पण जो माणूस स्वच्छ मनाचा असतो आणि नातेसंबंध तोडू इच्छित नाही, तोच आपल्या चुका सुधारतो. राग मोठा असतो, पण जिथे आवश्यक आहे तिथे तो दाखवला पाहिजे. तर चूक करणाऱ्याला आपण चूक करत आहोत हे लक्षात येणार नाही आणि तो तुमच्याशी नेहमी त्याच पद्धतीने वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघा. तोच माणूस तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकवेल. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरी जेव्हा हृदय दुखावते तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते. जगात सर्व काही दुरुस्त करता येते. फक्त विश्वासात ताकद असते. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा कधीही जोडला जाऊ शकत नाही. जो माणूस तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तोच तुम्हाला महान म्हणू शकतो, पण तो तुम्हाला कधीही महान बनवू शकत नाही. कारण त्याच्या रागात तुमच्यासाठी काळजी असते. त्याच्या हृदयात तुमच्यासाठी खरे प्रेम असते. जे लोक चुका करतात ते माफीस पात्र असतात, धूर्त नाही. जर तुम्हाला आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी तुमच्यासोबत असो वा नसो, तुम्हाला कशाबद्दलही दुःख वाटायला नको. माणूस एकटा पडतो कारण प्रियजनांना सोडून जाण्याचा सल्ला अनोळखी लोक देतात. जमीन चांगली असावी, खत चांगले असावे, पण जर पाणी खारट असेल तर तुम्हाला फुले मिळत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कर्मेसुद्धा चांगली असतात, पण जर बोलणं वाईट असेल तर संबंध कधी टिकत नाहीत. तुम्ही तुमचे पुण्य आणि धर्म विकून कमावलेले पैसे तुमच्या काही कामाचे नाहीत. शेवटी त्याचा त्याग करा, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद तितकेच तेजस्वी तारे. दुःख जितके जास्त देव तितकाच जवळ. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका. एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. तुम्ही आयुष्यात जितके व्यस्त असाल तितकाच तुम्हाला तो पाहण्याचा आनंद येईल, हे एक कडू सत्य आहे. पण हे खरे आहे की लोक विनाकारण नातेसंबंध बनवतात आणि नातेसंबंध संपल्यावर निश्चितपणे पाठ फिरवतात. जर तुम्ही आयुष्यात मनापासून मित्र, नातेसंबंध बनवले तर त्यांचे रंग नक्कीच दिसून येतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका. एकटे जगणे चांगले. लोकांना हृदयापासून दिलेल्या आदराची कदर नसते. ते फक्त दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा अभिमान बाळगतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही नाही. आयुष्य लुटले जाते. चूक कोणाचीही असो, नाराज झाल्यावर चूक कोणाचीही असो, जो तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तोच संभाषणाची सुरुवात करतो. जरी तुम्हाला आयुष्यात एकटे जगावे लागले तरी कोणाशीही जबरदस्तीने संबंध टिकवून ठेवण्याचा आग्रह करू नका. जर तुमचे आकाशातील व्यक्तीशी संबंध चांगले असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. सापाच्या दातांमध्ये, विंचवाच्या नांगीमध्ये आणि माणसाच्या पोटात किती विष आहे हे कोणीही सांगू शकत नाही. याबद्दल नेहमी सावध राहा. सत्य सिद्ध करण्यासाठी हट्टी असण्याची गरज नाही, कारण सत्य योग्य वेळी स्वतःच सिद्ध होते. प्रेमाने भरलेले डोळे आणि श्रद्धेने वाकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणे आणि सत्याशी जोडलेले जीव देवाला खूप प्रिय आहे. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला राग येण्याचा अधिकार नाही. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे आणि शांतपणे जगा. ते स्वतःवर विश्वास ठेवणे चांगले. तुमची कथा एक दिवस नक्कीच इतिहास बनेल. विनोद आणि पैसे विचारपूर्वक उधळावेत. जीवन एक संघर्ष आहे, त्याला घाबरू नका. लढा, शिका. एकदा पडला तरी ठीक आहे, पण तुमचे स्वप्न कधीही तुटू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही निरुपयोगी आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्वतः करा. वेळेवर अवलंबून राहिलात तरी फसवणूक होऊ शकते. जीवनाचा एक नियम बनवा
की जे तुमचा आदर करत नाहीत त्यांच्याकडे कधीही जाऊ नका. कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे घडेल. जे काही घडेल ते आपल्या कर्मांचे फळ असेल. जसा दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाला आठवणे आवश्यक आहे की मी जे काही करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असे केल्याने तुम्ही जीवनात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. जर तुम्ही कोणाचे भले करत नसाल तर ते मोठे करू नका. जर तुमच्यात शक्ती नसेल तर त्याचा अनावश्यक अपमान करू नका. तुम्ही ज्याची जास्त काळजी घ्याल तेवढा तुम्हाला त्रास होईल. आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे थांबवाल त्या दिवशी लोक तुम्हाला पुन्हा त्रास देणे थांबवतील. तुम्ही काय आणले आणि काय घेऊन जाणार आहात हे जीवन 2 दिवसांचा मेळा आहे. एक दिवस तुम्ही सर्व काही इथेच सोडून जाणार आहात. एका बुद्धिमान व्यक्तीने कधीही बदला घेण्याची भावना ठेवू नये, कारण त्याला देव माहीत असतो. जेव्हा योग्य कर्म आणि योग्य वेळ येते तेव्हा सगळ्यांचे हिशोब चुकते होतात. आयुष्यात कोणाचीही जबरदस्तीने साथ मागू नका. जर कोणी स्वतःहून आले तर त्याचा आनंद वेगळा असतो. तुमच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या संगतीने आले आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कातून चांगले विचार येतात. एकतर शांत राहा किंवा असे शब्द बोला जे मोत्यांपेक्षाही अनमोल असतील. सत्य स्वतःसाठी ठेवा, प्रेम इतरांसाठी ठेवा आणि करुणा सर्वांसाठी ठेवा. हाच जीवनाचं व्याकरण आहे. फूल कितीही सुंदर असले तरी ते त्याच्या सुगंधामुळेच ओळखले जाते. माणूस कितीही मोठा असला तरी तो त्याच्या गुणांमुळेच आदरणीय असतो. एका गावात एक संत होते ज्यांचा देवावर खूप विश्वास होता. एकदा ते संत एका झाडाखाली बसून देवाचं स्मरण करत होते आणि अचानक पूर आला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. सगळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराकडे धावू लागले. एका माणसाने पाहिले की एवढ्या परिस्थितीतही संत देवाचे तप करत आहेत आणि त्याला वाटले की हे स्वतःला वाचवण्यासाठी का जात नाहीत. म्हणून तो संतांना म्हणाला, तुम्ही का जात नाही? माझ्यासोबत डोंगरावर चला, नाहीतर तुम्ही बुडून जाल. संत म्हणाले, आपले काय होणार आहे? मी किती तपश्चर्या करीत आहे. देवाचा माझा विश्वास आहे की मला काहीही होणार नाही. देव स्वतः मला वाचवायला येतील. हळूहळू पाणी साधूंच्या कमरेपर्यंत पोहोचले आणि आता लोक तिथून होड्या घेऊन लोकांना बाहेर काढू लागले. तेव्हा त्यापैकी एक जण साधूला म्हणाला, अहो, पाणी तुमच्या कमरेपर्यंत आले आहे, तुम्ही आमच्या सोबत चला. साधू म्हणाले, नको नको, देव स्वतः मला वाचवायला येतील. आणि तो होड्यावाला माणूस तिथूनही निघून गेला. काही वेळानंतर पाणी इतके वाढले की ते साधूच्या डोक्यापर्यंत पोहोचले. आता लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात होते. एक हेलिकॉप्टर साधूकडे आले, जे शेवटचे हेलिकॉप्टर होते. त्याने साधूकडे एक दोरी खाली फेकली आणि म्हणाले, याला पकडा आणि वर या, नाहीतर तुम्ही बुडलेले योगी असाल. किंवा हे शेवटचे हेलिकॉप्टर आहे आणि तुमच्याकडे स्वतःला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. साधू म्हणाले, ही दोरी परत खेचा आणि जा. माझा देवावर विश्वास आहे, तो नक्कीच मला वाचवायला येईल. गोष्ट खूप वाढली आणि होडीही बुडाली आणि साधूचाही बुडून मृत्यू झाला. असे झाल्यावर साधू देवाकडे गेले आणि म्हणाले, हे देवा, मी आयुष्यभर तुमची तपश्चर्या केली, संपूर्ण आयुष्य तुमची उपासना करण्यात घालवले. तरीही मी एवढ्या विश्वासाने वाट पाहिली की तुम्ही मला वाचवायला याल, पण माझा तिथे बुडून मृत्यू झाला आणि तुम्ही आलाच नाही. असे का? देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3 वेळा आलो होतो. मीच 3 वेळा आलो होतो. पहिल्यांदा पायी, दुसऱ्यांदा होडीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने. पण तू माझ्या एकाही संधीला ओळखले नाहीस. मला माहीत नाही तू कशाची वाट पाहत होतास. त्याचप्रमाणे जीवनात देव आपल्याला अनेक संधी देतो, पण आपण त्या सर्व संधी नाकारतो आणि कशाची तरी वाट पाहत बसतो. असे विचारतो की जेव्हा होईल तेव्हाच करीन. या गोष्टीला धरून राहिल्याने काही वेळानंतर ती संधी निसटून जाते आणि आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आपण कोणत्याही चांगल्या वेळेची वाट पाहू नये. आपल्याला जे काही करायचे आहे ते आज आणि आत्ताच सुरू केले पाहिजे. काही लोक तुमचा द्वेष करायला लागतात कारण तुमचे सत्य शब्द त्यांना कडू वाटतात.
जे तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्यांचे होऊन बसतात त्यांनी दूर राहावे. तुम्हीही दूर राहिलेले बरे. नशीब केवळ कष्टाने बदलते, नुसते बसून विचार केल्याने नाही. स्वामी म्हणतात, जर माझा भक्त सर्व काही शांतपणे ऐकत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या आई आणि श्रद्धेचे उत्तर मी स्वतः देईन. फक्त त्याच्यासमोर नतमस्तक व्हा. तो तुम्हाला कोणासमोरही नतमस्तक होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या. अशा लहान गोष्टी लहान लोकच करतात. फसवणूक फक्त केलेली गोष्ट नाही, तर कोणाशी तरी जवळीक असल्याचा देखावा करणे ही खूप मोठी फसवणूक आहे. धैर्य सोडू नका. तुम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. ज्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही हे करू शकणार नाही त्यांना ते करून दाखवायचे आहे. मैत्री आवश्यक आहे आणि संबंधही आवश्यक आहे. पण आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थिती दाखवते की जीवनात एकटे असणे किती महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही ज्याला उघडपणे साथ द्याल त्याला विरोध म्हटले जाईल, पण विश्वासघातकी नाही. कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने तयार होत नाही, कारण तुमची भेट कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे देव ठरवतो. लोक विचार न करता काहीही बोलतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या केसांचे पांढरे होणे हे ऐकण्यासारखे आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सुंदर वस्तूंचा कचराही बदामापेक्षा जास्त महाग विकला जातो. स्वामी म्हणतात की जे तुमच्या योग्य गोष्टीचाही चुकीचा अर्थ लावतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. एक दिवस तुम्ही वेळेला नव्हे तर स्वतःला दोष द्यायला लागाल की एक सुंदर जीवन तुमच्यासमोर होते आणि तुम्ही सांसारिक गोष्टीत गुंतून राहिलात. एकाला माफ करा आणि चांगले व्हा, पण त्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवून मूर्ख बनू नका. तुमचे आपले लोक ते आहेत ज्यांना तुमची वेदना जाणवते. जर तुम्ही धावपळ करत असाल तर रस्त्याने जाणारे लोकही तुमच्या कष्टाच्या फळांबद्दल आणि तुमच्या समस्यांच्या स्थितीबद्दल विचारतात, पण तुम्हाला तुमच्या डायरीतून नक्कीच उत्तर मिळते. जर तुम्हाला इतरांसाठी सर्वोत्तम हवे असेल तर तीच गोष्ट तुमच्या जीवनात परत येते. हा निसर्गाचा नियम आहे. तुटलेल्या गोष्टी सर्वात जास्त दुखावतात, जसे की विश्वास, हृदय, झोप आणि सर्वात जास्त आशा. फक्त स्वतःची आशा सोडू नका. बाकीची काळजी स्वामी घेतील. महानता ही एक गंतव्यस्थान नाही. जिथे तुम्ही अडखळता ती एक मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही तयार करता अथक प्रयत्न आणि अटळ लवचिकता. बरेच लोक यशाचे स्वप्न पाहतात, परंतु काही लोकांना हे समजते की प्रवास हा तेजस्वितेच्या एका क्षणाने नव्हे, तर महानता साध्य करण्यासाठी दररोज घेतलेल्या सातत्यपूर्ण, अनेकदा अनग्लामर पावलांनी परिभाषित केला जातो. तुम्ही सुसंगतता आणि लवचिकता दोन्ही स्वीकारले पाहिजेत. सुसंगतता ही प्रगतीचा पाया आहे. ते तुम्ही कधी कधी काय करता याबद्दल नाही, तर तुम्ही दररोज काय करता याबद्दल आहे. त्याबद्दल विचार करा. आठवड्यातून एकदा प्रशिक्षण देऊन खेळाडू चॅम्पियन बनत नाही. लेखक प्रेरणा आल्यावरच लेखणी उचलून उत्कृष्ट नमुना तयार होत नाही. यशाची पुनरावृत्ती आवश्यक असते. शिस्त आणि तुम्हाला वाटत नसतानाही दाखवण्याची तयारी हवी असते. सुसंगतता सवयी निर्माण करते आणि सवयी परिणाम निर्माण करतात. सुसंगततेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अशा जगात अधीरता जी त्वरित समाधानाचे गौरव करते. जेव्हा निकाल लवकर येत नाहीत तेव्हा निराश होणे सोपे असते, परंतु महानता जलद वेळेवर चालत नाही. ती स्प्रिंटपेक्षा हळू बर्न आहे. आज तुम्ही करत असलेले छोटे छोटे प्रयत्न देखील लगेच फळ देऊ शकत नाहीत, परंतु कालांतराने ते असाधारण विश्वासात बदलतात. प्रक्रिया दिसून येत राहते, कारण प्रत्येक पाऊल पुढे प्रगती आहे. ते कितीही लहान वाटली तरी लवचिकता दुसरीकडे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते. जेव्हा मार्ग कठीण होतो आणि कठीण आव्हाने येतात तेव्हा अडथळे आणि अपयश अपरिहार्य असतात. महानतेच्या मार्गावर अडथळे आणि अपयश अपरिहार्य असतात, परंतु हे अडथळे तुम्हाला पराभूत करण्यासाठी नाहीत. ते तुम्हाला तुमच्यामध्ये बळकटी आणण्यासाठी आणि पुढे जे आहे त्यासाठी तयार करण्यासाठी आहेत. लवचिकता म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याची क्षमता. तुमच्या चुकांमधून शिकण्यासाठी आणि तुमच्या विरुद्ध अडचणी येत असतानाही पुढे जात राहण्यासाठी. लवचिकतेसाठी अपयशांकडे पाहण्याऐवजी दृष्टिकोनात बदल आवश्यक आहे. शेवटी त्यांना मौल्यवान धडे म्हणून पहा.
प्रत्येक अपयश म्हणजे मजबूत होण्याची संधी आहे. तुमचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करण्यास सक्षम आहात. जेव्हा तुम्ही प्रवासाचा भाग म्हणून आव्हानांना स्वीकारता तेव्हा ते त्यांची शक्ती गमावतात, ज्यामुळे तुम्हाला सातत्य आणि लवचिकता दोन्ही जोपासण्यास निराश करतात. तुम्हाला स्पष्ट उद्देश हवा आहे. तुम्ही या मार्गाचा अवलंब का करत आहात? जेव्हा तुम्ही पुरेसे मजबूत असता तेव्हा ते तुमच्या दृढ निश्चयाला चालना देणारे ऊर्जेचे स्रोत बनते. प्रेरणा कमी होते तेव्हाही ते तुमच्या दृढ निश्चयाला चालना देणारे ऊर्जेचे स्रोत बनते. ध्येय तुम्हाला सातत्यपूर्ण राहण्याची आणि लवचिक राहण्याचे धैर्य देते. तुमच्या ध्येयांच्या आठवणींनी स्वतःला वेढून घ्या. तुमच्या आकांक्षांच्या खाली एक विजन बोर्ड तयार करा आणि वाटेत तुमची प्रगती साजरी करा. तुमचे वारे कितीही लहान असले तरी स्वीकारा, कारण ते महानतेकडे नेणाऱ्या सवयी आणि मानसिकतेला बळकटी देतात. महानता भाग्यवानसाठी राखीव नाही. कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही. चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळत असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपं होतं. दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचं तुम्हीच ठरवायचं. नमस्कार प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तुझे आयुष्य खूप चांगले घडणार आहे. तुझ्या आयुष्यातील ते द्वार आता उघडणार आहे. तो दरवाजा जो आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होता, तुझे सर्व मार्ग बंद होते, आता ते खुले होणार आहेत. हो बाळा, आता खूप मोठी तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात का? तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस, खूप मेहनत केली आहेस, खूप शत्रूंचा त्रास तू सहन केला आहेस, पण आजपर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. पण बाळा, यापुढे नाही, कारण ब्रह्मांडाच्या शक्तीने आता तुझा हात पकडला आहे ना. मग आता चिंता करू नकोस. आता स्वप्नच काय, सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होते की नाही बघ. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त यापुढे या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा. कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारानेच करा, कारण जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचाराने करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही. आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का नाही प्राप्त होत? कारण बाळा, तुमची त्यामध्ये कष्ट भरपूर असते. पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही तुम्ही कृती करता ना, त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही. म्हणूनच तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल, यश प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारा न देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे. हो बाळा, आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझ्या त्या जवळच्या लोकांवर आता अंधविश्वास ठेवू नकोस. बाळा, यापुढे तू स्वतःची काळजी घे, कारण लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहेत आणि याच तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे. म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही. एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. तेव्हा जाऊन बाळा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.